मतदारसंघ यासाठी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादी नवीन आमची प्रसिद्ध झाली आहे। हे आम्ही 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केले आहे। याची प्रत आमच्या ऑफिसला सुद्धा उपलब्ध आहे। यासाठी अर्हता दिनांक होती 1 जुलै 2024। याचे अनुसार एकूण आमच्याकडे आता 2,36,061 एवढे मतदार झाले आहेत। यापैकी स्त्री मतदार हे 1,23,268 एवढे आहेत आणि पुरुष मतदार 1,12,793 असे मतदार आहेत। यामध्ये टोटल ज्येष्ठ नागरिक जे मतदार आहेत ते सध्या 4,421 एवढे आहेत। युवा मतदार 3,846 आणि दिव्यांग मतदार 1,333 एवढे आहेत। आम्ही 4 नवीन मतदान केंद्र सुद्धा तयार केले आहे, कारण असा की 2 ठिकाणी 1400 पेक्षा जास्त मतदार झाले होते एका मतदार केंद्राला, तर लोकांना सोयीस्कर होईल यासाठी आम्ही नवीन मतदार केंद्र तिथे तयार केले। तसेच 2 मतदार केंद्र असे होते जिथे जाण्यासाठी लोकांना खूप लांब जावं लागत होता, 4 किंवा 5 किलोमीटरपेक्षा अधिक, तर तिथे सुद्धा आम्ही नवीन मतदार केंद्र तयार केले आहेत। ह्यांची माहिती मी तुम्हाला देते। केंद्र क्रमांक 34 चिंचुर्टी हे जेडपी प्राथमिक शाळा चिंचुर्टी धावडेवाडी इथे तयार केला आहे। केंद्र क्रमांक 86 लांजा हे अल अमीन उर्दू हायस्कूल लांजा खोली क्रमांक 2 मध्ये तयार करण्यात आले आहे। केंद्र क्रमांक 97 केळंबे हे जेडपी पूर्ण प्राथमिक शाळा केळंबे येथे तयार केला आहे। केंद्र क्रमांक 281 साखरी नाटे हे शाळेचे नाव आहे शासकीय मत्स्य व्यवसाय साखरी नाटे। असे एकूण 4 नवीन मतदार केंद्र तयार केले आहे। त्यापैकी लांजा तालुक्यात एकूण 3 नवीन मतदार केंद्र तयार झाले आहे आणि राजापूर तालुक्यात 1 नवीन मतदार केंद्र झाला आहे। आधीचे आमचे 341 एवढे मतदार केंद्र होते, आता टोटल 345 मतदार केंद्र आमचे झाले आहेत। धन्यवाद।